पावसाळा असला की मुंबई पुणेचा एक वेगळाच लुक असतो. जिथे बघेल तिथे व्ह्यूजच व्ह्यू. हे बघा वॉटरफॉल आहे, लोहगड, आणि किती वॉटरफॉल आहेत बघा. 1 2 3 4. चुंबेश्वरी. काय फॉग आहे खंडाळ्यामध्ये. तर आम्ही पोहोचलो आहे आमच्या कोकण देशात. जांभूळ पाडायला नाही, नदीला पाणी बघा यार, एवढं पाणी आहे. बल्लाळेश्वर देवस्थान पाली, अष्टविनायक मधला गणपती आहे पालीचा. मुंबई गोवा हायवे कसा आहे बघा, कसा आहे. फुल पाणी, फुल पाणी. हे नागोट्याचं स्टँड आहे पाण्यामध्ये, त्यामुळे सगळे रस्ते बाहेरून चालले. थायलंड मध्ये जे काय होतं ते Whatever happened in Thailand stays in Thailand. थँक्यू आमच्या घरी आल्याबद्दल. काय बोलता मित्रांनो, वी आर बॅक, वी आर बॅक. आज खूप दिवसांनी आपली व्हिडिओ येते आणि आम्ही चाललोय माझी जन्मभूमी, माझी कर्मभूमी रायगड. आता आम्ही आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला आणि सकाळचे 8 वाजलेत. तर 8 वाजता आम्ही ट्रिपला सुरुवात केली आहे. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर माझ्यासोबत आहे माझी बायको भाग्यश्री आणि सुजित थोरात आणि युट्यूबर रचना. आणि आज आम्ही घेऊन चाललेलो आहे किया सेल्टॉस. आणि याला मी कामाला लावले कारण आपल्याला पाहिजे सनरूफचा व्ह्यू. किया. सुजीत, तूने किया क्यों ले ली? पावसाळा असला की मुंबई पुणेचा एक वेगळाच लुक असतो. जिथे बघेल तिथे व्ह्यूजच व्ह्यू. हे बघा वॉटरफॉल आहे, लोहगड, आणि किती वॉटरफॉल आहेत बघा. 1 2 3 4. चुंबेश्वरी. काय झाडी, काय डोंगर. लोहगड दिसत पण नाहीये, ढगांमध्ये साहून गेलाय. आणि आम्ही आता पोहोचलोय मळवलीला. आमचा नेक्स्ट स्टॉप असेल खालापूर. आणि समोर बघा पाऊस चालू आहे. थोडा कमी पाऊस आहे, एवढा पाऊस नाहीये. रेड अलर्ट सांगितलेला पण तसं वाटत तर नाहीये. जर असेल तर आम्ही पालीमध्येच अडकू. आम्ही जाणार आहे पालीला आणि पालीच्या ब्रिजवरून 2 दिवस आधी पाणी गेलेलं. सो बघूया आता जाऊन. काय फॉग आहे खंडाळ्यामध्ये, धुआ ही धुआ है आसमान की ऊंचाई पर. खालापूरला पोहोचलोय आणि पाऊस पडतोय जोरात. आम्ही उतरलो तेव्हा खूप पाऊस होता, पण आता थोडा पाऊस थांबलेला आहे. आणि मी घेतलेला आहे गुड लकचा बन मस्का आणि स्ट्रॉबेरी शेक. पाऊस बंद झाल्यावर थोडं बरं वाटतंय.
नाही तर आता खूप डेंजर पाऊस पडत होता. एवढा जोरात होता की उतरतानाच भिजलो थोडासा. तुम्ही छोटीशी क्लिप बघितली असेल. तर आता निघूया, यांची वाट बघतोय. की आलेली आहे. काय भारी कार आहे यार, हे नवीन फेसलिफ्ट आहे आणि ऑटोमॅटिक. और क्या चाहिए जिंदगी में. खालापूरला थांबल्यावर आपल्याला खायला खूप सारे ऑप्शन आहेत, कारण मुंबईतला जायच्या साईडला आहे ना हे वाला खूप भारी आहे आणि इथे खायला खूप सारा ऑप्शन आहेत आणि आतमध्ये क्लीनलीनेस खूप सारा आहे. पण जर आपण पुण्या साईडला जातो ना, ते तिथे ऑप्शन तर खूप आहेत, पण क्लीनलीनेस आणि थोडं ठीकठाक आहे. पण हे खूप मस्त आहे जेव्हा मुंबईला जायचं साईड. जर तुम्ही पेन आणि पालीला जाताय तर आपल्याला एक्सप्रेस हायवेवर खालापूरला लेफ्टवाली जी लास्ट लेन आहे ना तीच पकडावी लागते. अदरवाईज तुम्हाला पुढून एक्झिट करता नाही आहे. डायरेक्ट पनवेलला जावं लागेल, नाही तर रिटर्न फिरायला पोलीस पकडतात. सो जर पेन आणि पालीला येत असेल तर लास्टवाली लेन पकडायची. इथे पण CNG झालं इमॅजिकाला गर्दी बघा. तर आम्ही पोचलो आहे आता परळीमध्ये. परळीमध्ये सुकट, बोंबील जे आपले मच्छीवाले पदार्थ असतात ते वाले खूप मस्त भेटतात. आता त्याचा सीझन गेलाय, नाही तर इथं रस्त्यावरच बाजार असतो, खूप मोठी गर्दी असते. तर आम्ही पोचलो आहे आमच्या कोकण देशात. असं घरी आल्यावर एवढं मस्त वाटतं ना. एवढ्या दिवसानंतर मी आलेलो आहे परत, आणि तेच आपलं दमट वातावरण, पाऊस आणि सगळीकडे पाणी, हिरवळ हिरवळच हिरवळ. तर आता आम्ही जाणार आहे पालीला. अर्ध्या तासात आम्ही पालीला पोहोचू आणि पुढची जर्नी तुम्हाला दाखवेल. माझी डेस्टिनेशन आज मी तुम्हाला दाखवेल. पुढे गेल्यावर डेस्टिनेशन मी सांगणार नाही. आणि मी माझं घरही दाखवेल नागोठण्याला मी कुठे राहत होतो. नागोठणा जर ऐकलं असेल तर हे आपल्या पालीच्या पुढे 9 किलोमीटर आहे मुंबई गोवा हायवेला. मुंबई गोवा हायवेची हालत सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू आज. तर स्टे ट्यून. थांबलेलो आहे आता जांभूळ पाडायला आणि नदीला पाणी बघा यार, केवढं पाणी आहे. आणि ब्रिज खूप मोठा केलाय. पहिले ब्रिज खूप छोटा होता, तर आता ब्रिज खूप मस्त मोठा केलाय, त्यामुळे थांबता येते. आणि पाणी यार, केवढं पाणी आहे. आणि एवढे सारे रिसॉर्ट झालेत ना इथे. इथे बघेल तिथे रिसॉर्ट आहे. हे बघा समोर रिसॉर्ट. तर आम्ही पोहोचलो आहे आता पालीमध्ये आणि पालीचे रस्ते बघा किती छोटे आहेत. वन वे आहे, तर त्यामुळे चालतं, बस जाईल एवढा रोड आहे. पाऊस काय थांबत नाहीये, बारीक बारीक पाऊस चालूच आहे. तर एसटीच्या मागे अडकलोय, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. एसटी आता सगळीकडे थांबत जाणार. तर पोहोचलेलो आहे आम्ही बल्लाळेश्वर देवस्थान पाली. अष्टविनायक मधला गणपती आहे पालीचा. भक्तांचे हार्दिक स्वागत. आता या दुकानातून आम्ही ते आजी आहेत त्यांच्याकडून ताट घेतलेला आहे आणि आता जाणार दर्शनाला.
सगळ्यात मोठं जात. तर खूप आमचं चांगलं दर्शन झालेलं आहे आणि आज गर्दी कमी आहे पावसामुळे. आता आम्ही त्या मंदिराच्या लागूनच एक छोटंसं तळ आहे. तळ्यामध्ये छोटे मासे, कासव खूप सारे आहेत. मासे बघा किती आहेत यार. कॅमेरामध्ये दिसत नसेल. तर मंदिरामध्ये आम्ही कॅमेरा म्हणजे फोन घेऊन गेलो नव्हतो कारण अलाउड नाही आहे. तर तुम्हाला फोटोमध्ये दिसलं असेल थोडं तरी. तर चला आता आमची पुढच्या जर्नीला आम्ही सुरुवात करू. आंबा तर पालीवरून निघून आम्ही आता पोहोचलेलो आहे वाकणला आणि वाकण पासून आम्ही जाणार आहे तर नागोठणा आता 5 किलोमीटर राहिलं असेल. तर नागोठण्यात जाऊन आता भेटणार आहे अप्पाला. अप्पा तुम्हाला माहितीच असेल. हे बघा धन्यवाद. आलेला आहे आमचा मुंबई गोवा हायवे. पणजी 438 किलोमीटर, रत्नागिरी 236. आता आम्ही राईटला जाणार टुवर्ड्स मुंबई. मग येईल आमचा नागोठणा. मुंबई गोवा हायवे कसा आहे बघा कसा आहे. वा इथलं तरी झालेला दिसतं रोड. ही समोर दिसते ती आहे नागोठण्याची गव्हर्नमेंट स्कूल आणि इथे मी 10th आणि 12th ची बोर्ड एक्झाम दिलेली आहे. बाबलू बाबलू कैसे है केतन दाभाडे? एकदम बढिया. ब्रेक दाबायचा ना दिलं एक्सप्लेटर इशी मागे गेली तुला तो ते चुकून काय नाही होत. तुला एक बाई अशीच गेली व्हाईट गाडी घेऊन खाडीतून खाली माहिती आहे ना बोलू. समजावला तर आपले सहर्ष स्वागत करतोय. आम्ही पोहोचलो आहे नागोठण्यात आणि नागोठण्यात आहे पाणी. आलेलो आहे स्कूटीवर. मोलला माईक घेतला दाखव माईक. बोया 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 व्हेरी नाईस. आणि हा आमचा मोल्ला आहे नागोठण्यातला. आमचा म्हणजे नागोठण्यातला. आणि आता आम्ही नागोठण्यातून मोल्याच्या दिशेने आता आपण जाणार आहोत मारवाडी एरियामध्ये. आणि प्रॉपर तुम्हाला मी सांगेन सगळ्या गोष्टी कुठे कुठे काय आहे. नागोठण्यामध्ये पाणी भरल्यामुळे ऑलमोस्ट नागोठणा बंदच आहे. या मच्छी एकदम ताजी ताजी बोंबील भेटते इथे. बोंबील इथं प्रॉपर नवीन म्हणजे ताजे भेटतात ताजे.
मोस्टली बाकीची मच्छी घेतली नाही पाहिजे आता पावसाळ्यात, कारण की फ्रोझन मच्छी असते. आपल्याकडे नागोठण्यात ताजी मच्छी येते अलिबागवरून राहिलेल्या छोट्या बोट आल्यानंतर. बघा नागोठण्यात आज शनिवार असला तरी सगळी दुकानं बंद आहे, कारण पूरच भरलेलं आहे. हे आमच्या जुन्या गली जय हिंद. माझा शॉप कुठला जय हिंद. हा बोंडाचं दुकान दाखव. हा आमच्या फ्रेंडचा शॉप आहे, प्राजक्ताचा. प्राजक्ता शहासने, डॉक्टर प्राजक्ता शहासने, सॉरी. आता आपल्याला आता आम्ही आलेलो आहे नागोठण्याच्या मेन एरियामध्ये. चौका मेन चौक नागोठण्याचा, आणि रस्ता बंद दिसतोय. कुठे पाणी? तो बघ, अच्छा, तो बघ. स्टँड मध्ये पाणी घुसलाय, त्यामुळं स्टँड बंद आहे. येस. आणि तुम्ही बघू शकता आता पूर भरलेला आहे. फुल पूर नागोठण्यात, पूर नागोठण्यात आलाय पूर. स्टँड भिजलेला आहे अख्खा. स्टँड मध्ये देखील पाणी आहे. इकडं बघा पाणी, फुल पाणी, फुल पाणी. इकडं पुढे छोटा ब्रिज आहे जुनावाला, तो त्याच्यावरनं तर पूर्ण पाणी जात असेल. ब्रिज दिसणार नाही. आणि हे नागोठण्याचं स्टँड आहे पाण्यामध्ये, त्यामुळे सगळे रस्ते बाहेरून चालले. बंटी मांडे, माय फ्रेंड बंटी मांडे. ही गाडी घे, तुझ्या घरात होती, आणली आपली. ते लगेच आम्हाला आमचा बंटी भेटला की आम्ही गाड्या दुसरी गाडी घेतली. असं पाहिजे हो. पेट्रोल संपलेला दिला त्यामुळे आम्ही. कारण की ही बघा आता नागोठण्याची अंबा नदी. तो फुटलेला आहे ब्रिज, तो दिसत नाहीये कारण तो फुटलेला आहे. डिप्लोमाचा वाईट झालाय 2 वेळा इथं, एकदा झालंय. केतन डिप्लोमाला पण वाईट झालंय वा. भारतीय एज्युकेशन विद्यासंकुल हे आपल्या फ्रेंडचं कॉलेज आहे. तुझा फ्रेंड आहे. तर आम्ही चाललोय आता केतनच्या घरी, वरवटणे गावात. तर हे वरवटणे गाव आपल्या रोहाच्या रोडला आहे. आता तुम्हाला केतनचं घर दाखवतो. केतनच्या पप्पा मीनं भेटणार आहे आम्ही. ही आम्ही किया इथे पार्क केली. आता हे केतनचं घर आहे. प्लीज कोणी केतनला त्रास देऊ नका. घरी येऊन केतनला त्रास देऊ नका, कारण केतन घरी नसतो. केतनचे पप्पा मी असतात फक्त. मोना असतो घरी कधीतरी. हे बघा आपल्या कोकणातलं घर. हे वाट बघतायत कारण यांना आम्ही बाहेर ठेवलंय. तर हे आहे आपल्या केतनचं घर. आणि कुठले ह्यांचं नाव काय? मोगरा आणि काय? मोगरा पहिलेची होती. केतनचं घर बघा कसं आहे. ही केतनची बेडरूम. एसी लावते, गरम होते. पाऊस येतोय. माझी बायको आली नाही अजून. नाही काय करत ते, अरे येत नाही, ते त्यांचा एरिया तिथं बस. बोका राहिलेला. आई क्या रे. हे नागोठण्याला तुम्ही कोणाच्या पण घरी आला तर तुम्हाला हे दिसेल. दाखव केतन सिग्नेचर. रिलायन्स टाउनशिप. हे 2 पोरं बॅचलर आहेत, तर थायलंडला गेलेले. तर काय काय केलं थायलंडला अजून सर? ते नाही सांगितलं. ते नाही सांगितलं. लास वेगस, आम्स्टरडॅम, थायलंड मध्ये जे काय होतं ते. Whatever happened in Thailand stays in Thailand. पण माझ्या काय घाबरायचं तेवढं, विचारायचं तर हाय असं तसं किती रुपये आहे ते आपल्याला विचारायला कसं तरी वाटतं ना, की किती रुपये घेणार. माहिती आहे बजेट मध्ये तिथे गेलो आणि सांगितलं आता दे 1500, मग जीव जाईल ना. मग हा 1500 बात म्हणजे 3200 पाय दाबायचे. मला 1000 द्या, मी रात्रभर दाबले असते. तर त्याला बोलत बोलतो काय घाबरायचं. आणि हा पुढे जातो, तिच्यापर्यंत जातो. आता ती बोलणार ना आपल्यासोबत, जशी ती बोलणार हा फिरायचा. म्हणजे मागायचा आहे तो पुढे, मीच फुल हॅलो मला आम्हाला हे असं असं एवढंच मिळेल. तिला ऐकवणार ती नाही, मग ती तिच्याकडे मोबाईल घेणार. नो डिस्काउंट कसली वाटायची.
असे उलटी झाली काय स्मेल तर बोललो मी याला मगाशी. लय घाण एकदम म्हणजे तो तेल बी विचित्रच असतो तिथं फक्त रोडवरचं जर खायचं झालं तर आम्ही फ्रूटच खातो. थँक्यू आमच्या घरी आल्याबद्दल. थायलंडला जाऊन तुमचे जरा बदललेले दिसत आहेत थोडे. Very okay. No have. You go. ओके आता केतनला आपण बाय करूया. बाय केतन. बाय 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 छत्री अप्पा. दे, छत्री दे मित्रा. छत्री नाईस छत्री ब्रो. सापक एवढी नाही घाबरत. साप दिसला तर घाबरत. आता कॉल कर.